बिबट्या जुन्नरमध्ये दिसला, बिबट्या पुण्यामध्ये दिसला, बिबट्या कोल्हापुरात दिसला, बिबट्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये दिसतोय, मानवी वस्तीमध्ये दिसतोय बिबट्या. या बिबट्याचं करायचं काय? याला उचला, कुठेतरी फेका, असं मनुष्य म्हणत आहेत. परंतु त्याच्याच वस्तीवरती ज्या मनुष्याने कब्जा केलेला आहे त्याचं काय? मित्रांनो, बिबट्या कानाकोपऱ्यात दिसतोय, शहरात दिसतोय, कुणाच्या वट्यावर दिसतोय, कुणावरती हल्ले करताना दिसतोय, ऊसाच्या शेतात दिसतोय. परंतु या बिबट्यावरती ही वेळ का आली हे कुणाला दिसत नाही. मित्रांनो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं तुम्ही दिवसाला न्यूज बघत असाल, की बिबट्या इकडे दिसला, बिबट्या तिकडे दिसला. परंतु हा बिबट्या एवढा करामती का झाला? आधी हे बिबटे हल्ले करत नव्हते का? आधी देखील हल्ले होत होते का? या सगळ्याबद्दल आपण बोलूयात आणि याच्यावरती काय सोल्युशन आहे का? याच्याबद्दल पण बोलूयात. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजकाल खूप सारे Instagram, Facebook आणि YouTube यांसारख्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतात, ज्याच्यावरती बिबटे आढळलेले दिसतात आणि कानाकोपऱ्यामध्ये आढळतात मित्रांनो बिबटे. ऊसाच्या शेतात बसलेले असतात, हल्ले करतात, ऊस कामगारांवरती हल्ले करतात, मालकांवरती हल्ले करतात, काही-काही स्त्रियांवरती देखील हल्ले करतात. मित्रांनो, हे हल्ले एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, की अक्षरशः आपले जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, जे बिबट्याला पकडतात, ते अधिकारी असतील, ते देखील वैतागलेले आहेत, की ह्यांच्या हल्ल्यांना. मित्रांनो, एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात दर दिवसाला कुठे ना कुठे न्यूज येते, की बिबट्याने हल्ला केला. परंतु मित्रांनो, हे हल्ले ज्या प्रमाणात आधी होते, ते आता वाढलेले आहेत का? तर हां मित्रांनो, आधीच्या काळात जेवढे हल्ले होत नव्हते, त्याच्यापेक्षा 10 पटीने आता बिबट्याचे हल्ले वाढलेले आहेत. मित्रांनो, आजूबाजूचे शहरीकरण वाढलं. जंगल होतं आधी. आधी काहीही नव्हतं मित्रांनो. ओसाड जमीन असायची. कुठेतरी जाऊन खेड्या वस्ती असायच्या, तेवढ्यापुरतं तेवढं असायचं. परंतु मित्रांनो, ज्या प्रमाणात आता शहरीकरण होत चाललेलं आहे शहरामध्ये, जर आपण बघितलं मित्रांनो, छोट्याशा गावापासून ते मोठं शहर तयार व्हायला लागलेलं आहे. हजारोंची संख्या आता करोडोमध्ये होत चाललेली आहे आणि याच्यासाठी लागतात घरं, याच्यासाठी लागतात प्रशस्त रस्ते, याच्यासाठी लागतात फुटपाथ, पाण्याची सोय यांसारख्या सगळ्या गोष्टी लागतात मित्रांनो माणसाला. कारण माणसं जे आहेत ते लालची आहेत आणि माणसाला प्रत्येक गोष्ट ही हातामध्ये पाहिजे. फ्लॅट असो, गाडी असो, घर असो, सगळ्या गोष्टी ज्या पण आहेत त्या आजूबाजूला पाहिजेत. त्यासाठी मित्रांनो, जे शहराच्या जवळ जागा आहे, त्या जागेवरती कब्जे करून मोठमोठ्या बिल्डिंगा बांधतात आहे आणि या बिल्डिंगामध्ये असेल किंवा मोठमोठे प्रशस्त रस्ते असतील, हे प्रशस्त रस्ते जे असतात ते हायवे असतात. लोकांना चांगलं वाटतं, की अक्षरशः मोठ्या हायवेने आपण चाललेलो आहे. काय सुंदर रस्ता आहे, काय एन्जॉय करतो आपण. परंतु हे रस्ते बांधण्यासाठी या बिबट्यांचे घरं उद्ध्वस्त केले जात आहे. मित्रांनो, ही छोटी बाब नाहीये मित्रांनो. प्राण्यांचं घर जर तुम्ही तोडलं, तर ते तुमच्या वस्तीत शिरणारच मित्रांनो. कोणी मुंबईसारख्या शहरांना जर बघितलं, तर बोटावर मोजण्या एवढी संख्या आधी होती. लाखांमधली संख्या आता पुण्यासारख्या शहराची तर आता करोडोमध्ये होत चाललेली आहे. याच्यामध्ये शहरीकरण वाढत चाललेलं आहे. जंगल डायरेक्टली माणसं ताब्यात घेतात आहे. मोठमोठ्या बिल्डिंगा बांधतात आहे. जंगलं ताब्यात घेऊन मोठमोठे रस्ते बांधतात आहे आणि याचाच इम्पॅक्ट होतोय मित्रांनो या प्राण्यांवरती. या मुक्या जनावरांवरती. मित्रांनो, त्यांच्याकडे बोलायला कोण आहे का? त्यांचा नेता येऊन तुम्हाला रिप्रेझेंट करून सांगणार नाही की वाव, 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 वाव. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मनुष्य जो आहे आपला, मनुष्य करामती आहे, तो अक्षरशः यांच्या घरांवरती मोठमोठ्या असे रस्ते बांधतोय, पुलं बांधतोय, गोफा बांधतोय, अक्षरशः पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. त्यांचं जे पण वातावरण होतं राहण्याचं एक एन्व्हायर्नमेंट होतं ते सगळं उद्ध्वस्त करून टाकलंय. त्यामुळं मित्रांनो, त्यांना पर्याय नाहीये. जर एखाद्या माणसाचं घर तुम्ही तोडलात, तर तो कुठे जाणार मित्रांनो तुम्ही सांगा? एखाद्या शहरी भागात कुणाचं तरी घर असेल, त्याच्यावरती बुलडोझर गेला, तर त्यानंतर मित्रांनो त्या माणसाची अवस्था एवढी वाईट होते, की तो गावाकडं पळतो, घराकडं पळतो, कुठेतरी दुसरा ऑप्शन शोधतो. रस्त्यावर राहतात, काही-काही जण फुटपाथवरती राहतात. मित्रांनो, शहर सोडून दुसऱ्या शहरामध्ये पलायन करतात. हेच होतंय बिबट्यासोबत, की बिबट्याचे घरं जे आहेत ते उद्ध्वस्त करत चाललेले आहेत. ते कोण करतंय? मनुष्य करतंय. ज्या मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे, ज्या मोठ्या प्रमाणात रस्ते बांधले जात आहेत, ज्या मोठ्या प्रमाणात घरं बांधले जात आहेत, हे सर्व कारणं आहेत मित्रांनो, ही बिबट्या जे आहे ते शहराकडे येत आहे. मित्रांनो, आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर बघितली तर याच्यामध्ये जे वाईल्ड लाईफ आहे मित्रांनो, ते संपत चाललेलं आहे शहरा भागातले. शहराच्या आजूबाजूला जर बघितलं मित्रांनो, प्रत्येक वेळेस तुम्हाला न्यूजच येते, की बिबट्या इथे-इथे दिसला, वाघ दिसला, मोठमोठे असे
जे वाईल्ड जनावर आहेत ते दिसले आणि मानवी वस्तीकडे जे बिबट्या आहे तो अत्यंत आकर्षित होत चाललेला आहे. तो इकडे येतो मित्रांनो. जे पाळीव प्राणी असतात त्यांच्यावरती हल्ले करतात. त्यांना ठार मारून त्यांना त्यांचं भक्षक बनवून त्यांना खाण्याचा प्रयत्न करतात. परंतु मित्रांनो ह्या सर्व गोष्टी का होतात आहे? तर माणसाने त्या जंगलांवरती केलेलं अतिक्रमण आहे आणि त्यांच्याच जंगलावरती माणूस हा थाटामाटामध्ये राहतोय. आणि हे कारण आहे मित्रांनो. अक्षरशः हे जे बिबटे आहेत हे शहरात शिरलेले आहेत, गावात शिरलेले आहेत आणि अक्षरशः या गावांची नासधूस करतात ते. लोकांवरती हल्ले करतात ते, गोरगरिबांना अक्षरशः त्यांना भक्षक म्हणून खातायत ते अक्षरशः मित्रांनो. मारून टाकतात ते आणि याच्याचमध्ये मित्रांनो जे पाळीव प्राणी आहेत त्यांना तर डायरेक्टली फरफटत वळत नेतात हे. लिटरली मित्रांनो ह्यांनी थैमान माजवलेलं आहे. आपल्याकडे तेवढी यंत्रणा देखील नाही. यांना पकडण्यात येतं तेवढ्यापुरतं त्यांना जंगलात सोडलं जातं. परंतु त्याच्यानंतर काय होतं मित्रांनो काहीही माहिती नाही. कारण मित्रांनो त्याला खायला पाहिजे, त्याला राहायला व्यवस्थित पाहिजे. म्हणून त्या गोष्टीसाठी तो शहरी भागाकडे येऊ शकतो आणि येतच राहणार. ही एक गंभीर समस्या आहे मित्रांनो. याचं निवारण कुठेतरी झालं पाहिजे. परंतु याचा अर्थ हेच नाही की त्यांची पूर्ण पिढी आपण नष्ट करून टाकली पाहिजे. कुठेतरी जाऊन मित्रांनो या ज्या गोष्टी आपण मनुष्यांनी सुरू केलेल्या आहेत, जंगलतोड असेल, एक मोठमोठ्या इमारती असतील, मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साइट्स असतील, पुलं असतील, अक्षरशः मोठमोठे प्रशस्त रस्ते असतील, यांच्यावरती कुठेतरी आपण कंट्रोल केला पाहिजे. जिथं मित्रांनो एका रस्त्याची गरज आहे, एक रस्त्यातनं काम बनतंय, तिथं 10-10 रस्ते बांधले जातात, 10-10 गोष्टी तिथे केल्या जातात. या कुठेतरी थांबल्या पाहिजे मित्रांनो. नाहीतर आपली पूर्ण वाईल्ड लाईफ जी आहे ती पूर्ण बरबाद होऊन जाईल. पुढच्या पिढीला दाखवायला काहीही राहणार नाही. जे की मित्रांनो आता तुम्हाला याचा इफेक्ट पण दिसतोय, की बिबट्या जो आहे तो शहरांसारख्या एरियामध्ये शिरून अक्षरशः थैमान माजवत. आज बिबट्या आलेला आहे, उद्या वाघ येईल, सिंह येईल. अक्षरशः मोठमोठे जे जनावरं आहेत ते शहरी भागाकडे वळतील आणि जे मनुष्य आहे, जे आजूबाजूचे पाळीव प्राणी आहेत, त्यांना भक्षक म्हणून खाऊन टाकतील मित्रांनो. मित्रांनो गंभीर मुद्दा आहे. याच्यावरती विचार झाला पाहिजे कुठेतरी आणि त्याचमुळे मित्रांनो कोणीतरी याच्यावरती पूर्णतः अभ्यास करून त्यांना काय सोल्युशन काढता येईल याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर याच्यामध्ये पुढे जाऊन सर्वसामान्य मनुष्याचा देखील बळी जाऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.